तुम्ही कधी भगर पिठात दूध मिसळून बिस्किटे बनवून पाहिले आहेत का? आज आपण बनवणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि चविष्ट उपवासाची भगर राजगिरा बिस्किटे, तेही ओव्हनशिवाय तव्यावर. बाहेरून सुंदर भाजलेली आणि आतून अशी खुसखुशीत बिस्किटे तयार होतात की एक खाल्ल्यावर दुसरे खावेसेच वाटेल. चला मग सुरुवातीपासून अगदी सोप्या पद्धतीने ही बिस्किटे बनवूया. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य पाहूया. मी इथं 1 वाटी भगर घेतली आहे, जी आपण रेग्युलर घरात उपवासासाठी आणतो तीच भगर आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी राजगिरा घेतला आहे. राजगिरा तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरवर इझिली मिळून जाईल. अर्धी वाटी पिठी साखर घेतली आहे. पाव वाटी तूप घेतलं आहे व अगदी 8 ते 10 चमचे दूध घ्यायचं आहे आणि चवीनुसार वेलची पूड आणि अगदी थोडंसं मीठ पण लागेल. सजावटीसाठी आपण बदामाचे काप वापरणार आहोत. या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे आपण यात भगर व राजगिराही मिलेट वापरले आहेत, जी पचनास अतिशय हलकी व आरोग्यदायी आहेत. त्यामुळे ही बिस्किटे तुम्ही उपवासाबरोबरच तुमच्या लहान मुलांना पण मधल्या वेळेत एक हेल्दी स्नॅक ऑप्शन म्हणून देऊ शकता. सर्वात पहिले तर आपल्याला भगर व राजगिरा भाजून घ्यायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, धान्य भाजताना गॅस मोठा ठेवायचा नाही. मंद आचेवर सतत हलवत भाजल्यामुळे ते छान खमंग होतात. भाजताना त्याचा रंग बदलायची गरज नाही, फक्त त्यातील ओलावा निघून जाऊन छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर भगर 4 ते 5 मिनिटात भाजून होईल व राजगिरा अगदी 2 ते 3 मिनिटात भाजून होईल. आणि घरच्या घरी पीठ तयार करण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. बाजारातून पीठ आणण्यापेक्षा भगर व राजगिरा भाजून त्याचे पीठ केले तर ताजेपणाही छान मिळतो. भगर व राजगिरा व्यवस्थित थंड करून मिक्सरला बारीक पीठ बनवून घ्यायचं. आता या पिठामध्ये आपल्याला कोरडे जिन्नस मिसळून घ्यायचे आहेत. अर्धी वाटी पिठी साखर, 2 चमचे वेलची पूड व अगदी 1 चुटकी मीठ वापरायचं आहे. सर्व कोरडे जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत. पीठ शक्य तितके बारीक करून घेतले तर बिस्किटाचा पोत अधिक छान येतो. जास्त जाडसर वाटत असेल तर चाळणीने चाळून घेतले तरीही चालेल. आता यामध्ये आपण तूप घालूया. मी तूप फक्त वितळवून घेतलं आहे, गरम करायचं नाही. तूप घातल्यानंतर हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं. अगदी हाताने सहज मूठ बांधली जाईल अशा प्रकारे आपल्याला पीठ व तूप मिसळून घ्यायचं आहे. तूप वापरल्याने बिस्किट अतिशय खुसखुशीत तयार होतात व आपल्याला बेकिंग पावडर, सोडा वापरायची गरज लागत नाही. आता यात उकळून थंड केलेलं दूध मिसळायचं आहे. इथे दूध एकदम सगळे घालायचे नाही, कारण यात आपण पिठी साखर वापरली आहे आणि दूध घातलं की साखरेचं पाणी होतं व पीठ जास्त पातळ होण्याची शक्यता असते. गरज पडेल तसं थोडं थोडं दूध घालायचं. आपल्याला खूप मऊ पीठ नको आणि खूप कडकही नको. बिस्किटांना आकार देता येईल असं मऊसूर पीठ भिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटाचा रेस्ट देऊन पिठाचे गोळे करून घेऊया. गोळा हातामध्ये घेऊन हलका चपटा करून बिस्किटाचा आकार द्यायचा. बिस्किटे खूप जाड ठेवू नका, कारण तव्यावर बेक करताना आतपर्यंत व्यवस्थित शिजण्यासाठी योग्य जाडी असणे महत्त्वाचे आहे. हा 15 मिनिटाचा रेस्ट दिल्यामुळे पीठ व्यवस्थित सेट होतं आणि बिस्किटांना आकार देणं सोपं जातं. तुम्ही पाहू शकता अगदी सहज बिस्किटे तयार होत आहेत. वरून आपण बदामाचा काप लावूया, त्यामुळे बिस्किटे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खायला थोडा नटी क्रंचही मिळतो. बिस्किटे बेक करण्यासाठी तव्यावर बेकिंग पेपर लावून घ्यायचा व तयार बिस्किटे तव्यावर सेट करून घ्यायची. मी इथं आधीच गॅसवर जाडबुडाचा तवा गरम करायला ठेवला आहे. मंद आचेवर 10 मिनिटे मी तवा गरम करून घेतला आहे. आता हा बिस्किटांचा तवा त्यावर ठेवून वरून झाकण ठेवून मंद आचेवर 25 ते 30 मिनिटे बिस्किटे बेक करून घ्यायचे आहेत. घाई करून गॅस मोठा केला तर बिस्किटांचा तळ पटकन भाजून करपू शकतो, त्यामुळे गॅस पूर्णपणे मंद ठेवायचा. आणि बघा, आपली सुंदर खुसखुशीत भगर राजगिरा बिस्किटे तयार झाली आहेत. अजून एक टीप, ही बिस्किटे गरम असताना मऊ असतात, त्यामुळे लगेचच गडबड करून उलटपालट करायची नाहीत. पूर्णपणे थंड करून घ्यायची. आणि आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल किती खुसखुशीत झाले आहेत आणि कडक चिवट तर अजिबातच नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सेव्ह करा. थँक्यू फॉर वॉचिंग.